हत्ती महाल या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाचा प्रश्न शासन आणि प्रशासनाच्या दारात पोहोचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हत्ती महाल परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। परिसरातील वाढलेली झाडाझुडपं, गवत आणि कचरा हटवून शिवसैनिकांनी हत्ती महाल परिसर स्वच्छ केला। जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी हत्ती महालाच्या होत असलेल्या दुरावस्थेबद्दल तीव्र खंत व्यक्त केली। राधानगरी मतदारसंघाचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी तातडीनं शासनाचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। बघण्यासाठी पर्यटक आज कोल्हापूर आपलं पर्यटकाच्या जीवावर चाललेलं पर्यटक कोल्हापूर म्हटलं तर पर्यटक म्हणतो आपण। महालक्ष्मी मंदिर आहे, पन्हाळा जिल्हा आहे, आपला रंकाळा आहे, सगळं आहे। तसंच हा माझा जर हत्तीमहल चांगल्या पद्धतीने लोकांना इथे येणाऱ्या राधानगरीचं धरण बघायला येणाऱ्या लोकांना जर हे बघायला मिळालं पाहिजे। लवकरात लवकर पालकमंत्र्यांनी, स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये जर माझं हत्तीमहल ओस पडत असेल तर याच्याकडे लक्ष द्यावं अशी तुमच्या माध्यमातून मी त्यांना आधी विनंती करतो आहे। लक्ष मग त्यांच्या घरावरच आम्ही मोर्चा नेणार आहोत आणि घराजवळ जाऊन आम्ही सांगणार आहोत। आणि परत आमचे इकडचे खासदार जे छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत आणि महाराज आहेत त्यांनासुद्धा विनंती करणार आहे, तुम्ही स्वतः पालकमंत्र्यांना भेटा। तुमच्या मतदारसंघामधला ज्या राधानगरी मतदारसंघाने तुम्हाला भरघोस मतदान दिलेलं आहे इकडचं, तर त्याची जाण महाराजांनी ठेवून स्वतः याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे आणि पालकमंत्र्यांशी बोलून हे लवकरात लवकर काम करून घेतलं पाहिजे। प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी हत्ती महाल हा राधानगरीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा असल्याचं सांगत या वास्तूचं जतन करणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं। पुढील पिढीला आपल्या इतिहासाची ओळख व्हावी आणि हा सांस्कृतिक वारसा कायम टिकून राहावा यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली। या स्वच्छता मोहिमेत उत्तम शेटके, रवींद्र पाटील, विक्रम पाटील, दीपक तेली, रणजित काशीद, जमीर तहसीलदार, अमर डोंगळे, विमल पाटील, दीपाली कोनकेकर, अरुण खामकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। इतिहास जपला तरच भविष्य समृद्ध होईल। हत्ती महालसारख्या ऐतिहासिक वास्तू केवळ दगडमातीच्या इमारती नसून त्या आपल्या सांस्कृतिक अस्मितेच्या जिवंत साक्षी आहेत। त्यामुळे या वास्तूंच्या संवर्धनासाठी शासनानं तातडीनं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।